श्री स्वामी समर्थ. जसं की काही गोष्टींची सवय लागायला आणि काही गोष्टींची सवय मोडायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही. दोन्ही गोष्टी सेम आहे. तसंच आपल्या आयुष्यामध्ये पण बऱ्याचशा गोष्टी आपण सोड-धर जर केल्या तर आयुष्य नक्कीच आपलं चांगलं होतं. आणि आपण एखादी गोष्ट जर धरून बसलो, जो आपल्या भविष्यात पास्ट घडून गेलेला आहे. जसं की माझ्या आयुष्यात पास्ट जो घडून गेलेला आहे तो पूर्णपणे भयानक आहे आणि मी तो विचारसुद्धा कधी केला नव्हता. आणि जे माझ्या आयुष्यात घडून गेलं ते मी सगळं हँडल करीत आले आणि इथून पुढं पण करणार, खास माझ्या मुलांसाठी. तर इथं बघू शकता तुम्ही, काल रात्री मटकी भिजू घातली होती तर त्याला ना बांधून ठेवलं होतं कपड्यामध्ये. किती मस्त मोड आले बघा. बांधून ठेवलं, त्यानंतर थोडंसं पाणी टाकलं आणि सकाळी उठून बघते तर छानपैकी मोड आले. आता आहे ना 20 रुपयाची मटकी जर घ्यायला गेलो ना आपण एकदाच भाजी होईल. पण मी थोडीशी जास्त मटकी 20 रुपयापेक्षा 25 रुपयाची मटकी अशा अंदाजे भिजू घातली होती. तर मी त्याच्यामध्ये 3 रेसिपी केल्या. एकदा केली ती मी रश्श्याची पातळ भाजी मटकीची. त्यानंतर आज मटकी फ्राय करून घेतली आणि तरची मटकी पण मी चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेतली बघा. तर चला जेवण वगैरे करून घेतोय दुपारचे. तर आजचं जेवण खूप सिंपल होतं. आता बाजरीची रातची भाकर होती शिळी. मला तर माहिती मला याने ॲसिडिटी होईल, पण चवच खूप वेगळी लागत होती हो. शेपूची भाजी, मटकी आणि बाजरीची रातची शिळी भाकर खूप छान भारी लागत होतं. तुम्ही पण असं कधी खात असाल सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.